आपण बघत आहे पोलीस न्यूज पॉइंट. पोलीस न्यूज पॉइंटमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला बघूया आजच्या ताज्या घडामोडी. दुरुस्ती करण्याच्या नावाखाली आमदार मनीषा चौधरी यांनी त्या ठिकाणी 8 शौचालय ठेवून बाकी ठेवली, जी घाण अवस्थेत आहे. उरलेल्या जागेवर भाजप गोडाऊन बनवलं आहे. महिला आधार केंद्राच्या नावाने त्या ठिकाणी जागा काबीज केली आहे. भाजपकडे पैसा भरपूर झाला आहे आणि पैसा भरपूर झाल्यामुळे पैसा ठेवण्यासाठी गोडाऊन पाहिजे. आता मुंबईमध्ये जागा शिल्लक नाही, तर सार्वजनिक शौचालय तोडून 18 सार्वजनिक शौचालय तोडून 7-8ची दुरुस्ती करायची आणि उर्वरित जागा गोडाऊनसाठी वापरायची, असा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने आखलेला दिसतोय. आता जे आमदारच आहेत त्यांचं काम आहे की वास्तविक स्वरूपामध्ये लोकांना उपयोगी पडण्यासाठी ज्या गोष्टी ते केल्या पाहिजे, परंतु सार्वजनिक शौचालय तोडणे, एकीकडे राज्य शासन हागणदारी मुक्त अभियान राबवतं. स्वर्गीय आर पाटलांनी ते अभियान आणलं होतं. जुन्या काळातल्या सरकारने सार्वजनिक शौचालय बांधले होते 95 ते 99च्या सरकारमध्ये. परंतु असं असताना देखील सार्वजनिक शौचालय तोडणे आणि स्वतःच्या एखाद्या संस्थेच्या नावाने जागा बळकून घेणे आणि गोडाऊन बांधणे, कारण गोडाऊनमध्ये काय ठेवायचं हे सगळ्यांना माहिती आहे. भाजप 2029च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीला बाजूला सारेल, असे विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. नाही, विनायक राऊत जे म्हणाले ते एकदम परफेक्टच म्हणाले. हे आज विनायक राऊत बोलतात, पण आम्ही 2-3 वर्ष आधीच म्हटलेलो अजितदादांची उपयुक्तता भाजपसाठी फार नव्हती. जेवढी होती तेवढी तिने काबीज करून घेतली. एकनाथ शिंदेची जेवढी उपयुक्तता होती तेवढी करून घेतली. त्यांना बाजूला सारून उपमुख्यमंत्री पदाचं 2 नंबरचं दुय्यम पद दिलं. मुख्यमंत्री पदानं त्यांची पायउतार केलं आणि असं भारतीय जनता पार्टीने फक्त महाराष्ट्रात नव्हे तर अनेक राज्यांमध्ये केलेलं आहे. बिहार तर तंतोतंत ज्वलंत उदाहरण आहे. बिहारमध्ये जनता दल युनायटेडची सरकार होती, मुख्यमंत्री होते, त्यांना पाठवलं राज्यसभेमध्ये, स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री केला आणि त्या पक्षाला दुय्यम दर्जाचं 2 नंबरचं स्थान म्हणजे उपमुख्यमंत्री पद दिलं. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी कधीही सच्चा मित्र होऊ शकत नाही. हे भारतीय जनता पार्टी नेहमी पॅरासायटिक रिलेशनशिप मध्ये असू शकते. सिम्बायटिक रिलेशन भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या मित्र पक्षाचं कधीच होऊ शकत नाही. वास्तविक तमिळनाडूमध्ये TVK पक्ष हा राजकीय स्वरूपात सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय संविधानाने राज्यपालांना दिलेल्या अधिकाराच्या मध्ये सर्वात मोठा जो राजकीय पक्ष आहे त्याला सिंगल लार्जेस्ट पार्टीच्या अनुषंगाने त्यांना बोलवता येतं, त्यांना शपथविधी देता येते, त्यांना सरकार बनवण्याचं निमंत्रण देता येतं. परंतु तमिळनाडूमध्ये तसं होताना दिसत नाही, कारण तसे काही आदेश कदाचित आले नसतील दिल्लीवरनं. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की कर्नाटकमध्ये भाजपाकडे बहुमत नव्हतं, भाजपाकडे पर्याप्त आमदार नव्हते, तरी देखील BS येडियुरप्पाचं सरकार 2018 साली राज्यपालांनी स्थापन केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये बाकीची मंडळी गेल्यानंतर फ्लोअर टेस्टच्या आधी BS येडियुरप्पाला राजीनामा द्यावा लागला. 2019 मध्ये महाराष्ट्रात देखील तीच गत झाली. राज्यपाल महोदयांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना सकाळी पहाटे शपथ घ्यायला बोलवलं. त्यांची सिंगल लार्जेस्ट पार्टी होती, परंतु त्यांना फ्लोअर टेस्ट करता आले नाही, कारण महाविकास आघाडी एकत्रित झाली होती आणि ही एकत्रित झालेली महाविकास आघाडी फ्लोअर टेस्ट मध्ये जिंकणार निश्चित झाल्यामुळे जवळपास 80 तासातच पहाटेचं सरकार गडगडलं. राज्यपालांनी जर कायद्याच्या अनुषंगाने चालायचं ठरवलं, संविधानाच्या अनुषंगाने चालायचं ठरवलं तर भरपूर काय करता येतं. राज्यपालांनी ते अधिकार आहेत.